रामकृष्ण हरी माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 100 ते 102चा अभ्यास करणार आहोत. तरी सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावे ही नम्र विनंती. माऊली आपल्या छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे 100 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. तरी कमेंटद्वारे सांगावे की तुम्हाला वाचता येते का, अर्थ समजतो का. हा कुंती भोज उपा आहे, हे त्रिदामन्यू आला आहे आणि पुरुजितादिराये सकळ देखे. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर पांडव आणि कौरव दोन्ही सैन्य समोरासमोर उभे टाकले असताना संजय धृतराष्ट्राला पांडव सैन्यातील महारथींची नावे सांगत आहे. या ओवींचा सोपा अर्थ पुढील प्रमाणे आहे. हा कुंती भोज राजा पहा, येथे युधामन्यू देखील आला आहे आणि पुरुजित इत्यादी जे राजे आहेत ते सर्व इथे उपस्थित आहेत, हे तू बघ. आता आपण महत्त्वाचे संदर्भ पाहू. कुंती भोज कोण होता? हा कुंती भोज हा कुंतीचा पांडवाची मातेचा म्हणजे कुंतीचा मानलेला पिता आणि पांडवाचा आजोबा होता. तो एक अत्यंत शक्तिशाली योद्धा होता. युधामन्यू हा कोण होता? हा पांचाल देशाचा राजकुमार असून अर्जुनाच्या रथाच्या चाकाचे रक्षण करण्याची जबाबदारी याच्यावर होती. आता येथे पुरुजितचा पण उल्लेख आलेला आहे. हा कोण होता पुरुजित? हा कुंती भोजाचा भाऊ आणि कुंतीचा सख्खा भाऊ होता. हे सर्व योद्धे पांडवाकडून लढण्यासाठी आलेले आहेत. हा प्रसंग आहे दुर्योधन जेव्हा द्रोणाचार्याकडे जाऊन पांडव सैन्यातील वीरांची गणना करतो तेव्हा तो या नावांचा उल्लेख करतो. संत ज्ञानेश्वर महाराज संजयामार्फत धृतराष्ट्राला हे दृश्य वर्णन करून सांगत आहेत. हा सुभद्र हृदय नंदनू जो अपुरू नवा अर्जुनू तो अभिमन्यू मने दुर्योधनू देखे द्रोणा. या ओळींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. दुर्योधन द्रोणाचार्यांना पांडवाच्या सैन्यातील वीरांची ओळख करून देताना म्हणतो की हे पहा आचार्य, हा सुभद्रेच्या हृदयाला आनंद देणारा तिचा पुत्र अभिमन्यू उभा आहे. हा पराक्रमात जणू दुसरा अर्जुनच आहे. प्रमुख वैशिष्ट्ये सांगायचे झाले तर अभिमन्यूचे वर्णन. दुर्योधन अभिमन्यूचा उल्लेख अपरू नवा अर्जुनू असा करतो. याचा अर्थ असा की अभिमन्यू हा वयाने लहान असला तरी त्याचे युद्ध कौशल्य आणि तेज पाहून हुबेहूब अर्जुनासारखेच दिसते. आणि ही द्रौपदी कुमार ते सकळ ही महारथी वीर मितीनेन जे अपार मिनले हाती. पुढे सांगतो की द्रौपदीचे 5ही मुलं या रणांगणामध्ये आलेले आहेत आणि अनेक महावीर आलेले आहेत जे एका वेळेस 10,000 धनुर्धरांशी लढू शकतात. असे अत्यंत पराक्रमी योद्धासुद्धा येथे आलेले आहेत. मितीनेने जे अपार म्हणजे काय? ज्यांची गणना करणे शक्य नाही किंवा जे संख्येने खूप आहेत असे ते वीर आहेत. बोला पुंडलिक वरदेहार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.